तोरणजळाचा पत्ता बाकी गावांचं मी आतापर्यंत 10 गावांचं पत्र घेऊन मी नियोजन केले 2.5 वर्षामध्ये। पण आजची परिस्थिती सांगतो, माझ्या तोरणजळा गावच्या प्रत्येक नागरिकाला हात जोडून विनंती आहे की आंदोलन करणं, पाठ फोडणं आपल्या गावच्या प्रत्येक नागरिकाला परवडणार आहे। आम्ही त्याच्या यातना भोगलेलं आहे। माझ्यावर आलेले मी इथे एकटाच आहे, बाकी कोणीच आलं नाही, त्यांना चला म्हटलं नाही। त्यामुळं एक हात जोडून विनंती, आज तारीख आहे 3, 4 आणि 5 6व्या दिवशी पाणी सुटणार आहे। एक दिवस इकडे तिकडे होईल तर पाणी सुटणार आणि 6ला पाणी सुटणार तुम्हाला कोणी सांगितलंय? हो, आम्हाला इरिगेशन मधून आणि कडुसकर साहेब आणि कोकणे साहेबांनी सांगितलेलं आहे। कारण मी पेपरला बातमी दिली होती, पाणी जर नाही सोडलं तुम्ही 30 तारखेपर्यंत आम्ही आंदोलन करू। त्यामुळे त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारलं। मी स्वतः इरिगेशनला जाऊन आलो, स्वतः 10 गावची पत्र नेऊन दिली, त्याची पोच माझ्याजवळ आहे। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं कालवा समितीची मीटिंग ही 5 तारखेला होणार आहे आणि 5 तारखेला मीटिंग झाली की 6 तारखेला सकाळी आम्ही पाणी सोडू। त्यामुळे 3 दिवसासाठी आता राहिलेलं आहे। त्यासाठी माझ्या गावातला एखादा नागरिक विनाकारण जाऊन तिथे अडकला, 7 वर्ष त्याला घोडेगावला चक्रा मारावं लागतात आणि आम्ही तो अनुभव भोगलेला आहे। आज कुणीतरी इरिगेशनचं कॅनोलरचं पाणी तोडलं आणि लगेच आम्हाला फोन येतात, कारण आम्ही पहिले चोर ठरलो गेलेलं की पाणी आणलं म्हणून। पाणी चोरणं सरकारची चोरी केलं, सरकारने गुन्हा आम्ही 7 वर्ष भोगलाय। तो 7 वर्षानंतर आम्ही कसं काय केलं, माझ्या गावचे 17 लोक जी माऊली पण होते, तो खूप यातना भोगावं लागलेलं आहे। आणि 3 दिवसासाठी जर जायचं आणि पाठ तोडायचा, पाणी आणायचं आणि 3 दिवसानंतर परत 7 वर्ष जर चक्र मारत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे, तोरणजळाचा कोणताही नागरिक ह्या केसमध्ये अडकू नये अशी माझी मारुतीदासवर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे। 6 तारखेला नाही आलं ना, मग आपण त्यानंतर रस्ता रोको करू, दुसरे काय करू, इरिगेशनच्या आपण जाऊ, परंतु पाठ तोडणं आणि तळा तोडून पाणी आणणं हे काय शेतकऱ्यांना आमच्या परवडण्यासारखं नाही।